शासकीय महामंडळं तोट्यात असल्याची आकडेवारी आता समोर आली। राज्यातील 110 पैकी तब्बल 43% मंडळं ही तोट्यात आहेत। 9% महामंडळं ही ना नफा ना तोटा या तत्वावर सुरू आहेत, तर 41 मंडळांना 50,000 कोटींपेक्षा अधिक तोटा झाल्याची आकडेवारी समोर आली। हे सरकारच तोट्यात आहे, नुसतं महामंडळ नाही। विविध जातींसाठी अनेक महामंडळ उघडले गेलेत। हे फक्त त्या जातींना फक्त आम्ही तुमच्या नावाने महामंडळ उघडलं, पैसे किती त्याच्यात? काही पैसे नाही। ओबीसीचं आज महाराष्ट्रामध्ये सत्यानाश करून ठेवण्याचं काम या सरकारने केलेलं आहे आणि या पद्धतीचा वाद निर्माण करून ओबीसी मराठा वाद निर्माण करून या सगळे महामंडळ नावाचे निर्माण करून ठेवलेले आहेत आणि म्हणून महामंडळ तर तोट्यात आहे, पण हे सरकारी तोट्यात आहे। या सरकारला दर महिन्याला ओव्हरड्राफ्ट घेऊन कर्मचाऱ्याचे पगार करावा लागते, अशी परिस्थिती या महाराष्ट्राची आहे। आता आम्ही आमच्या शेतकऱ्याला स्वस्त द्यायचं नाही का? द्यावं लागेल। जरी तुमचा जो आहे युनिटचा उत्पादनाचा जर 5 रुपये असेल तर आमच्या शेतकऱ्याला परवडतच नाही, शेती होणारच नाही। तिथं झाली पाहिजे, त्याशिवाय तर काहीच होणार नाही। त्यामुळे ते तोट्यात जाणं ही काही मोठी गोष्ट आहे असं मला काही वाटत नाही। काही मंडळ जी आहेत ही लोकांच्या सेवेसाठीच निर्माण झालेले असतात आणि त्याच्यामध्ये तोटा नफा याचा काही विचार करायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही। आता काही मंडळांनी जर गैरकारभार केला असेल, त्याच्यामुळे काय झालं असेल तर जरूर त्याचा तुम्ही तो विचार करू शकता।